नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 20 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात, तर व्हिडिओ स्किप करू नका. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 कोणी जिंकली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, झारखंड. तर झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 ही जिंकलेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26ची विजेता झारखंड हे ठरले आहे. ओके, आणि बघा, झारखंडने 18 डिसेंबर 2025 रोजी घडलेल्या फायनलमध्ये हरियाणाला 69 धावांनी हरवून आपली पहिली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही जिंकलेली आहे. ओके, बघा, फायनल सामना झारखंड आणि हरियाणा या दोन संघामध्ये झाला होता. ओके, आणि हा पुण्यामध्ये झाला होता. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या राज्याला नुकताच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 गट 1 मध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे कर्नाटक. तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. बघा, कर्नाटक या राज्याला नुकताच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 गट 1 मध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 गट 1 मध्ये स्टेट परफॉर्मन्स अवॉर्ड ग्रुप 1 मध्ये बघा, कर्नाटक या राज्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार 2025 कोणत्या देशामध्ये प्रदान करण्यात आले आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कतर. तर कतर या देशामध्ये फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार 2025 हे आयोजित करण्यात आले आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार 2025 म्हणजेच द बेस्ट फिफा फुटबॉल अवॉर्ड्स 2025 याचे वितरण कतरमधील दोहा येथे करण्यात आले आहे. ओके, तर बघा, कतरमधील दोहा या ठिकाणी हे आयोजन करण्यात आले होते. बघा, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. NH-45 वर NHAI ने कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश या राज्याने NH-45 म्हणजेच नॅशनल हायवे 45 वर NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने मध्य प्रदेश या राज्यामधील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा उपक्रम NH-45च्या भोपाळ जबलपूर विभागामध्ये राबवण्यात आला आहे, जे वीरांगना, द्रुतगती टायगर रिझर्व आणि नंतरच्या वन्यजीव परिसंस्था भागातून जातो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोळसा मंत्रालयाने कोणाची नियुक्ती केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच बी, साईराम यांची नियुक्ती कोल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोळसा मंत्रालयाने नुकतीच केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघण्याआधी कोल इंडियाबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. ओके, बघा, कोल इंडिया म्हणजेच कोल इंडिया लिमिटेड ही भारतातील आणि जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन कंपनी आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही भारतातील आहेच, तशीच जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन कंपनी आहे आणि ही सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून महारत्न दर्जा प्राप्त आहे. ओके, आणि कोल मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येते. बघा, याची स्थापना झाली होती 1975 रोजी आणि मुख्यालय आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, पहिला आशियाई लिजेंड्स कप हा कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, थायलंड. तर थायलंड या देशामध्ये पहिला आशियाई लिजेंड्स कप हा आयोजित केला जाणार आहे. बघा, पहिला एशियन लिजेंड्स कप म्हणजेच पहिला आशियाई लिजेंड्स कप हा थायलंडच्या
चियांग माई शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे. ओके, तर थायलंडच्या चियांग माई या शहरामध्ये आयोजित केला जाईल आणि हे 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या माजी क्रिकेटपटूंनी खेळणाऱ्या संघासाठी ठरवलेले पहिले आशियाई लिजंड्स कप आहे. तर बघा, यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, UAE आणि हाँगकाँग असे 6 संघ भाग घेणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा. इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरिटिकल फिजिक्सने दिलेल्या 2025चा ICTP पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तीतस चंदा आणि थिरादी रॉय. ओके, तर तीतस चंदा आणि थिरादी रॉय या दोघांना इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरिटिकल फिजिक्सने दिलेल्या 2025चा ICTP पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो पुरस्कार आहे तो हा पुरस्कार क्वांटम मेनी बॉडी सिस्टीम्स, क्वांटम माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील मौलिक आणि प्रभावी संशोधनासाठी दिले गेलेले आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात. बघा, जोस अँटोनियो कास्ट हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडले गेलेले आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, चिली. तर चिली या देशाचे नुकतेच नवीन राष्ट्रपती निवडून आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे जोस अँटोनियो कास्ट. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 बघूयात. नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना हे पोर्टल सुरू केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने नुकतेच नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी मेरी योजना हे पोर्टल सुरू केले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या पोर्टलवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पोर्टल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वात लॉन्च करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच 20 डिसेंबर. ओके, आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस हा दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. असे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, महत्त्वाच्या दिवसावरती तुम्हाला एक तरी प्रश्न असतोच. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.